मंडळी, लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे. चातुर्मासामध्ये आपण सर्वच जण विविध व्रतवैकल्ये करत असतो. 6 जुलैपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देव उठणे एकादशीला चातुर्मासाची सांगता होत असते. तर भगवान श्री हरी विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी क्षीरसागरामध्ये निद्रा अवस्थेत जातात आणि देव उठणे एकादशीला ते निद्रा अवस्थेतून जागे होतात. या 4 महिन्यांचा कालावधी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या 4 महिन्यामध्ये जी काही व्रतवैकल्ये, पूजा अर्चा आपण करतो त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. या चातुर्मासामध्ये काही शुभ कार्य मात्र केली जात नाहीत, जसं की लग्न, मुंज, साखरपुडा, गृहप्रवेश, गोदान ही कार्य केली जात नाहीत. हा 4 महिन्यांचा कालावधी भगवान श्री हरी विष्णू यांच्या पूजेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. तसेच आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा आपण करावी. प्रथम केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावं, त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि हळदी, कुंकू, अक्षता, दीपधूप दाखवावा आणि अशा प्रकारे केळीच्या झाडाला स्पर्शही करावा. यामुळे साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर राहतो, कारण केळीच्या झाडामध्ये श्री हरी विष्णू वास करतात. त्यामुळे अशा शुभ दिवशी आपण आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करावी. तसेच गाईच्या तुपाचा दिवाही लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपही 21 वेळा करावा. या सेवेने जीवनातील दुःख, दारिद्र्य, पीडा, अडचणी दूर होऊन प्रत्येक कार्यामध्ये गती पाहायला मिळते. तसेच अडकलेली कामंही लवकर पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ.